ठाकरेंचे 7 खासदार फुटणार. शिंदेंनी लावली फिल्डिंग. 6 महिन्यांपासून प्लॅनिंग. जिकडे सत्ता तिकडेच नेत्यांचा पत्ता असं गणित राजकारणात नेहमीच राहिलंय. राजकारणात निष्ठावंत फक्त सतरंजा उचलण्यासाठी असतात असं म्हणून अनेकदा फुटीच्या राजकारणाला हिनवलं जातं. पण या हिनवण्याचा काही फरक पडेल ते नेते कसले? खोबरं तिकडं चांग भलं अशी परिस्थिती नेत्यांची झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या 2 वर्षात अनेक चढउतार पाहिलेत. अनेक अनपेक्षित वळण अनुभवलेत. 2 मोठे पक्ष फुटल्याचं पाहिलंय. आता पुन्हा या फोडाफोडीला ऊत आलाय. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. मागील काही महिने थंडावलेले आणि पडद्यामागून चालणारा ऑपरेशन टायगर आता पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झाला असून त्याची संपूर्ण रणनीती देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आखली गेल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. या नव्या राजकीय भूकंपामुळे उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदेंचा हा नेमका काय गेम आहे पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलाय 7 जून 2026चा दिवस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. वरकरणी हा दौरा राजकीय गाठीभेटी आणि विकास कामांशी संबंधित वाटत असला तरी या दौऱ्याच्या आडोशानं एक मोठा गेम फिरवण्यात आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जून रोजी रात्रीच्या वेळी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये एक अतिगुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीचं नियोजन इतक्या गोपनीय पद्धतीनं करण्यात आलं होतं की ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्याची भणभण लागली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 7 खासदार या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत खासदारांच्या भवितव्यावर, आगामी विधानसभा निवडणुकांवर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेच्या वाढत्या ताकदीवर प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे हे खासदार कोणत्याही क्षणी नॉट रिचेबल होऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं होतं तेव्हा त्या मोहिमेला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेल्याची चर्चा होती. त्यावेळी शिंदे यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांना आपल्यासोबत घेतलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीवर भर दिला आणि काही निष्ठावान खासदार त्यांच्यासोबत राहिले. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत या निष्ठावान खासदारांचे मनही आता डगमगू लागले. ऑपरेशन टायगरचा दुसरा टप्पा म्हणजे ठाकरे गटाकडे उरलेले खासदार आणि प्रमुख नेत्यांना शिंदे गटात सामील करून घेणं. दिल्लीत आखली गेलेली ही रणनीती केवळ पक्षांतराची नाही तर ठाकरे गटाचे संसदीय अस्तित्व जवळपास संपवण्याची ही खेळी आहे. जर 7 खासदार फुटले तर संसदेतही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं वजन प्रचंड वाढणार आहे. ठाकरे गटाच्या 7 खासदारांनी शिंदे यांच्याशी गुप्त बैठक का घेतली यामागे काही महत्त्वाची कारणं असल्याचं बोललं जात आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघात जागांचं वाटप आणि विकास कामांसाठी मिळणारा निधी यावर खासदारांचं वर्चस्व आहे. सत्ताधारी गटात राहिल्यास निधी आणि ताकद दोन्ही मिळेल अशी या खासदारांची धारणा आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं आणि निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अधिकृत नाव आणि चिन्हाच्या बाबतीत शिंदे गट प्रबळ आहे. भवितव्याच्या दृष्टीनं सुरक्षित राहण्यासाठी अनेक खासदार शिंदे गटाकडे आकर्षित होत आहेत. ठाकरे गटातील काही खासदारांची अशी तक्रार आहे की मातोश्रीवरून मिळणारे आदेश आणि प्रत्यक्ष जमिनीवरील राजकीय वास्तव यात मोठी तफावत आहे. या उलट एकनाथ शिंदे हे कार्यकर्ता उपमुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध होत असल्यानं त्यांच्याकडे जाण्याकडे खासदारांचा कल आहे. एकनाथ शिंदे यांनी फुटल्यापासून आपला संयम आणि रणनीती सोडलेली नाही. त्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच या हालचालींना वेग दिलाय. 7 जूनच्या बैठकीत शिंदे यांनी या खासदारांना त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी पूर्ण पाठबळ देण्याचं आश्वासन दिल्याचं समजतंय. तसेच त्यांना कोणत्याही कायदेशीर कचाट्यात न अडकता सुरक्षितपणे कसे प्रवेश देता येईल याचं कायदेशीर मार्गदर्शनही या बैठकीत दिलं गेल्याची माहिती आहे. शिंदे यांनी या दौऱ्यात गेम फिरवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे. दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हलवण्यात शिंदे यांना यश आलं असून आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा उरली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा काळ अत्यंत परीक्षेचा आहे. एका बाजूला पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते राज्यभर दौरे करतायत तर दुसरीकडे त्यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे खासदार त्यांच्यापासून दूर जात आहेत. तर 9 पैकी 7 खासदार फुटले तर संसदेत ठाकरे गटाचं अस्तित्व नगण्य होईल. हे टाळण्यासाठी ठाकरे आता कोणती पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ठाकरे गटाचे नेते या बातम्यांचं खंडन करत असले तरी आतल्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. आमचे खासदार निष्ठावान आहेत आणि कोणीही कुठेही जाणार नाही असा दावा संजय राऊत आणि इतर नेत्यांकडून केला जातोय. मात्र 7 जूनच्या गुप्त बैठकीचे वृत्त समोर आल्यापासून या दाव्यांमधील हवा निघून गेल्याचं चित्र आहे. या नव्या भूकंपामुळे केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे. जर ठाकरे गटाचे खासदार मोठ्या संख्येने फुटले तर त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर आणि मतदारांच्या मानसिकतेवरही होऊ शकतो. पुढील 24 ते 48 तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. हे 7 खासदार नॉट रिचेबल होतात का? ते थेट मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतात का की उद्धव ठाकरे एखादी नवी खेळी करून या खासदारांना रोखण्यात यशस्वी होतात? याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले. एक गोष्ट मात्र निश्चित आहे,
ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाला असून यावेळेसचा तडाखा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक आणि राजकीयदृष्ट्या घातक ठरू शकतो. दिल्लीतून सुरू झालेली ही वादळाची ठिणगी मुंबईत किती मोठा वणवा पेटवते हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.